राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून लढू आणि जिंकू। समोर आहे काँग्रेस एकीकडे मित्रपक्ष असताना पण तुमच्या समोर आहे, दुसरीकडे शिवसेनाचा दुसरा गटही तुमच्या समोर आहे। कितपत चॅलेंज आहे? किती गट असू दे, जीत आमचीच आहे। काय सांगाल? याच्या आधी देखील आरोप प्रत्यारोप झाले, शिवसेना विरोधात शिवसेना अशी लढाई तुमच्या गटामध्ये होणार आहे। काँग्रेसची मतं तुम्हाला अपेक्षित असताना पण काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे। काँग्रेसचे उमेदवार असो किंवा कुठल्याही पक्षाचे उमेदवार असो, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी माजी नगरसेवक वसंत नकाशे बाजूच्या वार्डमधून निवडून आलो होतो आणि आता बाजूच्या वार्डमध्ये आता मी निवडून येणार आहे। याचं कारण असं आहे की माझं काम बोलतं आहे। आज मी वसंत नकाशे या नावाने ओळखला जात होतो, परंतु धारावीने मलासुद्धा एक ब्रँड दिला की वसंत नकाशे आप्पा। या आप्पाचा ब्रँड कोणीही संपवू शकत नाही आणि संपवणाऱ्याची कोणाची ताकदही नाही, कारण मी ठाकरे ब्रँड बरोबर आहे। या ठिकाणी आज मी एवढं सांगू इच्छितो की ठाकरे आहे तो सेफ आहे। आज मी परत एकदा सांगतो, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नकाशे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबईमध्ये मराठी माणसा जागा हो, ठाकरे है तो सेफ है और हम सब एक है। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकरी कामगार पक्षाकडून साम्या कोर्डेने सुद्धा तुमच्या विरोधात अर्ज भरलेला आहे। साम्या कोर्डे यांच्याकडून धारावी बचाव आंदोलन होतं, त्याच्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या, ते आव्हान असेल का? आमच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरलेला नाही। राजू कोरडे हे आमचे बंधू आहेत, ते आमच्याबरोबर धारावी बचावमध्ये आहेत। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या पक्षाची ते रणनीती तयार करून ते लढणार आहेत, परंतु आमची त्यांच्याबरोबर मित्रत्वताच आहे। आमची त्यांच्याबरोबर कुठलीही तडजोड नाही, कुठलीही दुश्मनी नाही। आमचे ते मित्र आहेत। काँग्रेसने पुन्हा एकदा विचार करावा आणि एकत्र जी आहे ती लढत असावी असं वाटतं का तुम्हाला? कारण मतं विभागली जाऊ शकते। सन्माननीय खासदार राऊत साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि राऊत साहेबांनी ते प्रयत्नसुद्धा केले, परंतु या ठिकाणी काँग्रेसला बरोबर यायचं नाही। त्यांची भूमिका वेगळी असेल, त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असेल। त्यांना वाटत असेल की आम्ही मुंबई जिंकू, प्रत्येक पक्षाची इच्छा असते की आम्ही मुंबईचा महापौर बसू, प्रत्येकाला इच्छा असते, परंतु गेल्या 25 वर्षामध्ये शिवसेना पक्षानं जे काम केलं आहे ते काम आम्ही लोकांना दाखवणार आहोत। आम्ही ज्यांच्याबरोबर होतो, जे आमच्याबरोबर होते, त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून आमच्या बसले, त्यांनी पण त्या कामामध्ये आहेत ती। आणि आज ते म्हणतात की शिवसेना पक्षाने काय केलं, काहीच केलं नाही। जे केलं त्याचे उद्घाटनं कोणी केली हे आपण मीडिया ही जाणत आहात। सत्य जाणून घ्या की आम्ही केलेली कामाची उद्घाटनं आपण केलीत, हे जनतेला सगळं कळतं आहे आणि जनता खरोखर सुज्ञान आहे। येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंचा महापौर महानगरपालिकेमध्ये आपल्याला 16 तारीखला दिसेल। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।